नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. दारूच्या नशेत कार चालवणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलने 6 वाहनांना जोरदार धडक दिली आणि अनेक नागरिकांना जखमी केलं. ही घटना पुणे जिल्ह्यातील रांजणगाव MIDC परिसरात घडली असून सर्वात धक्कादायक म्हणजे आरोपी पोलिसावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. पुण्यातील रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल हेमंत इनामे रविवारी रात्री एका पार्टीला गेला होता. मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केल्यानंतर त्याने दारूच्या नशेतच स्वतःची कार चालवली. पुणे नगर महामार्गावर त्याच्या कारने 6 वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असून वाहनांचं मोठं नुकसान झालंय. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे, कारण आरोपी पोलिसावर ना अटक करण्यात आली आहे ना वैद्यकीय तपासणी झाली. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केलाय. दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या पोलिसाला जर अटक होत नसेल तर सामान्य नागरिकांवर मात्र त्वरित कारवाई होते. यावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर आहे. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.